नमस्कार. जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. मंडळी, आज आपण अत्यंत प्रचलित असे रामरक्षा स्तोत्र बघणार आहोत. या स्तोत्राची रचना बुधकौशिक ऋषींनी केलेली आहे. श्रीरामांच्या प्रित्यर्थ केलेल्या या स्तोत्राच्या रचनेविषयी रामरक्षेत वर्णन येते की आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. म्हणजेच काय तर स्वप्नामध्ये बुधकौशिक ऋषींना भगवान शंकरांनी ही रामरक्षा सांगितली व प्रातःकाली त्यांनी उठून या रामरक्षेची रचना केली. रामरक्षा हे अत्यंत सिद्ध स्तोत्र आहे. अनेकांना रामरक्षेचे अनुभव आलेले आहेत. तर आपण आधी रामरक्षा स्तोत्र बघू व नंतर या स्तोत्राविषयी आणखीन माहिती जाणून घेऊया. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः. ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं. रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापगह्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भगणेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं दामजग्निजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामेति रामभदरेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति. जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां
श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विसृष्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमनिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वनानने श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु। रामरक्षा म्हणजे प्रभू श्रीरामांनी आमचे रक्षण करावे। या स्तोत्रात प्रभू रामांच्या विविध नावांचा उल्लेख येतो। हे नामधारी राम, आमच्या शरीरातील ह्या अवयवाचे रक्षण करोत अशी विनंती येते। त्यानंतर 10व्या श्लोकानंतर या स्तोत्राची फलश्रुती येते। त्यात वर्णन येतं की हे रामरक्षा कवच, जो कोणी पठन करतो त्याला कुठलीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही, त्याची सर्व संकटांपासून मुक्तता होते व तो आनंदी व सुखवान होतो। नंतर पुढील काही श्लोकांमध्ये श्रीरामांची, लक्ष्मणाची, मारुतीरायांची स्तुती येते। असे हे रामरक्षा कवच आपण
नित्य श्रवण करावे, पठन करावे. नित्य जरी नाही जमले तरी शनिवारी अमावस्येला देवासमोर बसून आपल्या मुलांसमवेत या स्तोत्राचे श्रवण करावे व पठन करावे, ज्यामुळे सर्व भूत प्रेत आदी बाधांपासून माणसाची मुक्तता होते. घरातील वाईट शक्ती निघून जातात. तसेच आपली मुलं जर घरात किरकिर करत असतील, जास्त रडत असतील, तर रामरक्षेचा अंगारा जर मुलांना लावला तर त्याचा नक्कीच परिणाम होतो. तसेच घरात जर बाधेचे त्रास जाणवत असतील तर रामरक्षेचे 11, 28, 108 अशा संख्येत पाठ केल्यास त्याने घरातील बाधा त्वरित दूर होतील. हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.